सोलापुरात लवकरच मतदान होणार आहे, तर मतदानाविषयी काय सांगाल तुम्ही? मतदान हे आमच्या प्रभागात आहे ना BJPला चांगलं पडतं आहे. त्यांचा बालेकिल्ला असल्यामुळं इथं कामं पण भरपूर झालेलं आहे. जसं काय रस्ते, ड्रेनेज असू दे, पाण्याची समस्या असू दे, असं काय समस्या वगैरे नाही आहे. समस्या म्हणजे आमच्या इथले वॉर्डातले जे मेंबर आहेत, कारभारी मेंबर, कल्पना कारभारी आणि किरण मालक देशमुख असू दे किंवा विजयकुमार देशमुख यांनी कामं केलेले आहेत इथं. कामाबद्दल काय नाही. आधी कसं होतं, इथं रस्ते, ड्रेनेज वगैरे असे बघायला भेटत नव्हते आधी. आता बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहे इथं. समस्या असं काय जास्त वाटत नाही इथं. अच्छा, म्हणजे तुमचं मत नक्कीच BJPला असेल. हां, BJPला मत असणार आहे आमचं. कारण विकासामुळं आम्ही मत देणार आहे. असं काय नाही की बाबा आम्ही किंवा कुठलाही एक चेहरा लक्षात ठेवून त्यांना मत देणार आहे. केंद्रात पण BJP चांगलंच काम करते आणि ग्राउंड लेवलला पण इथं जे लोक आम्हाला आहेत ना, ते चांगलं म्हणजे सहकार्य करते. प्रणिती शिंदे का नाही? प्रणिती शिंदे कसं म्हणजे कधी त्यांचं म्हणजे अनुभव नाही आम्हाला, म्हणजे कामं वगैरे. आता जिथं सिटीमध्ये पण गेलं ना, त्यांच्या प्रभागात वगैरे रस्ते वगैरे आम्ही बघितले, आम्ही तिथं पण फिरतो. तिथं काय जास्त म्हणजे असं प्रगती झालेली दिसत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे समस्या आता सध्याला आहे ते फक्त शेतकऱ्यांना आहे. शेतकऱ्यांना कसं, आम्ही स्वतः एक दूध उत्पादन शेतकरी आहे. आमची एक 20-25 गायींची गोठा आहे. गेले तब्बल 6 महिने मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, BE सिव्हिल आहे. मग मी ऑन फील्ड जे काम करतो शेतात जाऊन, मग शेतात काम करत असताना मला असं आढळून आलं की गेले 6 महिने झालं दुधाचं रेट जे आहे वारंवार घसरत आलेलं आहे. तरी विखे पाटलांनी जे सांगितलं आहे, मंत्रींनी जे सांगितलं आहे की बाबा दुधाला एक मिनिमम 35 रुपये रेट पाहिजे शेतकऱ्याकडनं, तर ते 35 रुपये आम्हाला रेट तर भेटणं लांबच, ते आता घसरून 28पर्यंत आलेले आहे. मग हे जे गोष्ट आहे ना, ते वरपर्यंत म्हणजे त्यांना कळणं एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शेतकऱ्यांना जे HF गायी आहेत त्यांना फिडिंग वगैरे खूप मोठं म्हणजे हे काय म्हणते त्याला, एक्सपेंडिचर खूप आहे त्या फिडिंगला. जसं की आम्हाला एक दूध उत्पादन 1 लिटर करण्यासाठी कमीत कमी आम्हाला 24 ते 25 रुपये खर्च येतो एका लिटरच्या गाईसाठी. तर मग ते आम्हाला 28 रुपये रेट भेटलं तर शेतकऱ्यांना 3 रुपये प्रॉफिटवर काम करू शकत नाही. तेच जर दूध तुम्ही पाश्चराईज केलं किंवा प्रोडक्शन केलं तर ते तुम्हाला आपल्या सर्वसामान्य लोकांना ते आपल्या पदरात पडतं की 52 रुपये 53 रुपयाला दूध पडतं. मग हे कुठला न्याय आहे जे शेतकऱ्यांनी 28 रुपयांनी दूध विकावं ऑन दी स्पॉट डेअरीला? आणि ते पण डेअरी कुठले, सगळे नामांकित डेअरी, हॅटसन असू दे, आरोग्य असू दे किंवा गोदरेज असू दे किंवा ते तुमची सोनाई असू दे. मग ही गोष्टी ते सोडा दूध उत्पादक वगैरे सगळे मंत्र्या लोकांचे, त्यांचे संकलन केंद्र वगैरे त्यांचेच आहेत. पण ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे ना की बाबा खाली ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांची किती अपघात होती. कमीत कमी मला वाटतं 6 ते 7 महिने लॉसमध्ये हे धंदा आहे. सर्व शेतकऱ्यांचं हे झालंच आहे. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी सगळं व्यवस्थित, विकास वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे सिटीमध्ये वगैरे. जरा पाण्याचं जरा अपदा आहे, थोडं पाण्याचं म्हणजे रांगेला लागलं तर बरं होईल. याच कारणामुळे तुम्ही सातपुतेंना सपोर्ट करणार? हां, सातपुतेंना सपोर्ट करण्याचे म्हणजे आता हे असे प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांचे वगैरे, त्यांनी म्हणतात की मी स्वतः म्हणजे एकदम ग्राउंड लेवलला शेतकऱ्यांचा मुलगा आहे किंवा ऊसतोडीचा मुलगा आहे. फ्युचरमध्ये असं वाटेल की त्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व करतील किंवा दुधाचे भाव वगैरे शेतकऱ्यांना 28 रुपयेपासून 36-38 रुपये मिनिमम रेट भेटलं तर शेतकऱ्यांना परवडेल आणि त्यांना चांगलं प्रतिसाद देतील.